काय आहे माहितीये का, नाही गोरे बोलले त्याच्यात काय विशेष आहे, काय आश्चर्य वाटायचं कारण आहे. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. जो ज्या संस्कृतीमध्ये वावरतो तो ती संस्कृती ते संस्कार दाखवतो. तो भाजपचा संस्कार आहे, त्यात फार काय मोठी गोष्ट आहे. उन्नाव कटवा कांडामध्ये ज्या कुलदीप सेंगरवर आरोप होते, त्या कुलदीप सेंगरची मिरवणूक काढणारी भाजपा. महिला खेळाडूचा करण्याचा आरोप ज्या ब्रिजभूषणवर, त्या ब्रिजभूषणला उमेदवारी देणारी भाजपा. बदलापूरमध्ये ज्या तुषार आपटेवरती आरोप आहे, त्या तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणारी भाजपा. फलटणमध्ये संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या रोहित नागटिळेवरती आरोप आहे, त्या रोहित नागटिळेला उमेदवारी देऊन निवडून आणणारी भाजपा. अजून किती उदाहरणं देऊ, माझ्याकडे चिक्कार आहेत बरं का. नाही नाही नाही, तर त्याच्यामुळे गोरे याच्यापेक्षा वेगळे वागले असते तर बातमी झाली असती. गोरे जर म्हणाले असते ना की प्रणितीताई आपण माझ्या बहिणी आहात आणि मी माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलू इच्छित नाही, तर ती बातमी झाली असती की अरे बापरे, हाऊ इट इज पॉसिबल, गोरे चक्क इतकं संस्कारी भाषा बोलले, तर बातमी होईल. पण गोरे ज्या पद्धतीने बोलले, इसमें कोई, ये बडा लाजमी है, बडा लाजमी है. म्हणजे बघा, काल तिकडे काहीतरी मुंबईत झालं तेव्हा आव्हाड काय म्हटले की आप कुछ भी बोलो मैं आपके खिलाफ नहीं बोलूंगा. ती संस्कृती झाली. हा फरक आहे, संस्कारांचा फरक आहे. असं आता मुंबईमध्ये भाजपच्या 11 उमेदवार जे आहेत ते पराभूत झालेले आहेत आणि त्यांनी असं आरोप केलेला आहे की शिवसेना शिंदे गटाने आम्हाला मदत केलेली नाही, म्हणजे त्यामुळे आम्ही पराभूत झालो. कोणाचे? भाजपचे. अरे ते मला कशाला विचारताय, मला कशाला विचारताय. भाजप आणि सेनेची लागलेली कलगी तुरा, त्यांच्यातली कुस्ती त्यांना मिटवू देत ना. मी कशाला पंच होऊ त्या दोघांमध्ये. मला काय वाटतं भैया, मी अशा रिकाम टेकडे नाही काम करणार. भविष्यात टिकेल असं वाटतं? मी थोडी बागेश्वर बाबा आहे की मी त्याचं भविष्य सांगू शकेल. सोशल मीडियामध्ये महिलांच्या प्रतिक्रिया येतात एखाद्या विषयावरती, तर त्याच्या खाली जे येतात ना सगळे आहेत, तर त्याच्यावरती काही महिला संघटनांच्या वतीने काही विचार आहे की नाही, त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोग नावाची एक अंधश्रद्धा नेमलेली आहे की ज्याची लोकांची अंधश्रद्धा आहे की आयोग काम करत असतो. तर त्या आयोगाला लोकांनी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे की चला तुमचं हे पण जरा काम आहे बघा. विधिमंडळात एकदा विचारलं पाहिजे. हो, मी खालच्या शब्दात ठीक आहे दादा, मी जेव्हा कधी विधिमंडळात जाईल ना तेव्हा नक्की मी त्याच्यावरती काम करेन. जाऊ द्या, जिथे त्यांच्या आमदार कॅन्टीन मध्ये मारामारी करतात तिथे काय लोकांकडून अपेक्षा करतात. ओके, थँक्यू.